दादा दादा थांबा 2 मिनिटं. दादा ही गणपतीची मूर्ती माझ्यासाठी. ही मूर्ती तुझ्या ठेवतो मी, पण किती दिवसात मला कन्फर्म करशील तू? बाप्पा येईपर्यंत. म्हणजे बाप्पाची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत ही मूर्ती पोहोचली पाहिजे. दादा, बोलणार आहे, काय झालं? ही मूर्ती कालपासून इथेच आहे. हो. दादा, याचे पैसे घेतलेस का? नाही रे, का रे? मग नक्की ही मूर्ती कोणाची? माहित नाही रे. म्हणजे फुकटची मूर्ती? नाही रे, जबाबदारी आहे या मूर्तीची माझ्यावर. दादा, ग्राहक येत आहेत. हा, येऊन दे ना. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला ना. मला एक मूर्ती दाखवा आणि सगळ्यात मोठी पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना, दाखवतो. चला तुम्हाला दाखवतो मी मूर्ती. ही बघा, ही सर्वात मोठी मूर्ती आहे. दादा मला याची एकदा किंमत सांगाल का? तिची किंमत 10,000 रुपये आहे. तुम्हाला चालेल? दादा आमच्यासाठी ही मूर्ती बुक करून टाका. चला मग आपण एंट्री करून घेऊ. ठीक आहे चला. तुम्ही आता किती डिपॉझिट भरतायत? 1151. ठीक आहे, चालेल. दे, आम्ही पावती पाडतो तुमची. दादा हे घ्या. धन्यवाद. दादा ही मूर्ती कितीला? हो, ही मूर्ती विकायची नाहीये. का? भाऊ, कारण ही मूर्ती बाप्पांनी स्वतःच ठेवलेली आहे. दादा, बाप्पा कधीपासून दुकानात ऑर्डर देऊ लागला? अरे, जेव्हापासून माणसं ना देवाला फक्त मागायला लागली. बाप्पा काय मागणार? माहित नाही, पण यावेळी त्याला कदाचित काहीतरी द्यायचं आहे आपल्याला. कोण आहे? या आत या ना. काय झालं? काही नाही, तुला हा बाप्पा आवडला? माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैसे कोणी मागितले आहेत? घरी बसवायला जागा आहे पण पैसे नाही आहेत. काय झालं, एवढ्या टेन्शन मध्ये दिसतोस? अरे, तो काल पोरगा आलेला, तो कुठे गेला काय माहितीच नाही. तो मुलगा कुठे गेला असेल आता? परत येईल का दुकानात तो? दादा, तो बघ, तो कालचाच मुलगा इथे येतोय परत. अरे बाळा, इकडे ये. तू काल बाप्पाला का मागत होतास एवढा? आई बोलते घरात बाप्पा आला की सगळं ठीक होईल. मग आई आजारी आहे रे दादा. मला बाप्पाला सांगायचंय की तिला बरं कर. गणपती देवाची झाली करुणा, गणपती देवा. हे घे बाळा, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. आजपासून तुझा बाप्पा माझा पाहुणा नाही, माझ्या घरचाच आहे तो. तुम्ही कोण? ज्यांनी काल मूर्ती ठेवली होती. तुम्हाला कसं माहिती ही मूर्ती ह्याच मुलाला द्यायची आहे? मला माहित नव्हतं, पण बाप्पाला माहित होतं. थांब रे बाळा, थांब थांब थांब. कुठे गेला असेल आपण बाळा? करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी बाप्पाची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत ही मूर्ती पोहोचली पाहिजे. हे काय आता? बाप्पाला पैशाची नाही, गरज असते एका खऱ्या भक्ताची. आपण बापाला शोधतो मोठ्या मूर्तीत, मोठ्या सजावटीत आणि मोठ्या आरतीत. पण कधी कधी बाप्पा आपल्याला सांगून जातो, मला शोधू नकोस, माझ्यासारखं कोणाचं तरी दुःख दूर कर. कारण भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही, भक्ती म्हणजे कोणाचा तरी हात पकडणं. आणि कदाचित ज्या दिवशी आपण एखाद्याच्या आयुष्यातला अडथळा दूर करतो, त्या दिवशी बाप्पा आपल्या आयुष्यात येतो.
गणपती बाप्पा मोरया.